रामकृष्ण हरी मंडळी, ज्ञानेश्वरी समजून घेतानाच्या या प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे, पण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या भेटीला संत तुकाराम महाराजांचा माझा सर्वात आवडीचा अभंग घेऊन आलेली आहे. लहानपणापासून तो अभंग मी डोळ्यासमोर ठेवून त्या अभंगावरती चालण्याचा प्रयत्न करत असते. तो अभंग म्हणजे माझा श्वास आहे आणि प्रत्येक श्वासाला तो अभंग मला आठवण करून देतो की मी काय करावं आणि काय नको करावं. तर तो अभंग मी तुमच्याशी शेअर करते. तो अभंग असा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी मज. अविटती वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराच मी. 3 ओळी आहेत, पण इतक्या सुंदर आणि इतक्या अर्थपूर्ण आहे. या 3 ओळींचा जर आपण अवलंब केला तर आपलं आयुष्य सुंदर, आनंदी आणि सुखी होणार आहे. पहिली ओळ बघा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. म्हणजे जिथे पापी वासना आहे ते माझ्या डोळ्यांना दाखवूच नको, त्यापेक्षा मी डोळे मिटून बसतो, त्यापेक्षा मी आंधळा बरा. पण मला ते पापी कर्म बघायचं नाही आणि तशी वासनाही माझ्या डोळ्यांना दाखवू नकोस, तशी निर्माणही होऊ देऊ नकोस. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला व्यसन सोडायचं असतं, पण डोळ्यांनी जर दारूचं चित्र पाहिलं तर त्याचं मन तिथे त्याला घेऊन जातं आणि त्याच्याकडून ते पापकर्म घडतं, दारू पिण्याचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी. दुसरी ओळ बघा, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी मज. इकडचं तिकडचं ह्याचं त्याचं कितीतरी वायपट गोष्टी ऐकण्यात आपला वेळ जात असतो. त्यातून आपलं आणि दुसऱ्याचं खरंच किती भलं असतं खरंच माहीत नाही. उलट तो वेळ वायाला जातो आणि म्हणूनच श्रवण माझं ते नकोच, जे ऐकायचं नाही आहे. अशाच गोष्टी कानावर पडू दे ज्याने माझं आणि इतरांचं भलं होणार आहे, ज्याच्यात या आयुष्याचं सार्थक आहे. तिसरी ओळ बघा, तुकाराम महाराज तिसऱ्या ओळीत म्हणतात, अविटती वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुका बराच मी. आपण म्हणतो ना, यशाची पहिली पायरी काय हो? आपलं तोंड, आपला संवाद, आपलं कम्युनिकेशन स्किल. ज्याच्या आपण म्हणतो ना, तोंडात साखर असते. साखर असते म्हणजे खायची साखर नाही, ज्याचे शब्द सुमधुर असतात, मधुर असतात, गोड असतात, ज्याचा संवाद आपल्याला ऐकत राहावं असं वाटतो. कितीतरी वेळा आपल्या आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीची वाट बघत बसतो आणि ती व्यक्ती दिसल्यानंतर इतका आनंद होतो मनापासून आणि भरभरून बोलावं असं वाटतं. का असं होतं? कारण त्या व्यक्तीचा संवाद, एक पवित्र संवाद साधण्यातली जी मजा आहे, गंमत आहे, सुख आहे, ते त्यालाच कळू शकतं ज्याला वाणीचं महत्त्व माहिती आहे. काहीही बोलण्यापेक्षा असा संवाद साधला जेणेकरून दुसऱ्यालाही आनंद होईल आणि कुणाच्या तरी आयुष्याला अर्थ प्राप्त होईल. किती छोटंसं हे आयुष्य हो. त्यामुळे कितीतरी ग्रंथ अभ्यासण्यासारखे आहेत, कितीतरी कला अंगीकारण्यासारख्या आहेत आणि कितीतरी कार्य करण्यासारखं आहे. त्याच्यासाठी आपला इतका मूल्यवान वेळ इन्व्हेस्ट करायचा, खर्च करायचा, की उगीचच निरर्थक गोष्टी ऐकण्यात, पाहण्यात आणि बोलण्यात वेळ खर्च करायचा, हे आपण ठरवायला पाहिजे. आणि हे ठरवण्यासाठी संत आपल्याला मदत करतात आणि हे संत वाङ्मय त्यासाठी आपण अभ्यासलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. कारण आता सोशल मीडियाचं जग आहे, त्यामुळे एका क्लिकवरती कितीतरी भरमसाठ गोष्टी डोळ्यासमोर नजरेला पडतात, नजरेतून त्या आतमध्ये जातात आणि मग त्या नकळत आपल्या कृतीतूनही बाहेर येतात. म्हणूनच तुकाराम महाराजांचा अभंग खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. काय पाहावं, काय ऐकावं आणि काय बोलावं हे इतक्या सुंदर पद्धतीने तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. या 3 ओळी, हा अभंग जर आपण खरंच आपल्या आयुष्याचा भाग बनवला तर एक सुखी, समाधानी, आनंदी, यशस्वी आयुष्य जगण्यासाठी नक्की मदत होईल. मला हा अभंग खूप आवडतो आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हालाही अभंग नक्की आवडेल. म्हणून मला असं वाटलं की हा अभंग तुमच्यासोबत शेअर करावा. तर ज्ञानेश्वरी समजून घेतानाच्या प्रवासात असे छान छान अभंग आणि ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज हा अभंग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आले होते. रामकृष्ण हरी.